नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। एक लक्ष द्या, मी आजचा ब्लॉग दिलाय, पण मोबाईलवर काढल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला 15 जुलैचा ब्लॉग दिसतो आणि त्यानंतर 16 जुलैचा ब्लॉग दिसतो। तर हा क्रम उलटसुलट झालाय, त्यामुळे तुम्ही तेवढं तारीख टाकून ब्लॉग बघितला तरी चालेल, पण आजचा ब्लॉग मात्र टाकलेला आहे। आज मार्केट अगदी नॅरो रेंजमध्ये होतं, पण मार्केट क्लोज होत असताना 65 ते 70 पॉईंट ग्रीनमध्ये होतं। हीच काय ती मेहरबानी। थोड्याफार प्रमाणात का होईना आज तेजी होती। टेक महिंद्राचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर लागला। रिझल्ट कमजोरच आहे, काही 2-3 पॉईंट्स चांगले आहेत, बाकीचे सगळे कमजोर आहेत। प्रॉफिट कमी झालाय, 1167 वरून 1141। उत्पन्नही कमी झालंय, 13,384 वरून 13,351। EBIT 1,477 कोटी। EBIT मार्जिन 11.1%। US डॉलर रेव्हेन्यू 156.4 कोटी। ॲट्रिशन वाढलंय 11.8 वरून 12.6। कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू 1.4% कमी झालाय आणि नवीन डील वाढली आहे ती US डॉलरमध्ये 80.9 कोटीची झाली आहे, पूर्वी 79.80 कोटीची होती। एल&टी टेकचं प्रॉफिट वाढलंय 311 वरून 316 कोटी। त्यांचं रेव्हेन्यू कमी झालंय 2,882 वरून 2,866। EBIT 381.5 कोटी, तर मार्जिन 13.3% एवढं एल&टी टेकचं झालं। महत्त्वाची बातमी म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यांना कळून चुकलं असेल, HDFC बँक 19 जुलै रोजी बोनस इश्यू करण्यावर आणि स्पेशल डिव्हिडंड देण्यावर विचार करणार आहे। SBI 20,000 कोटींचा QIP करणार आहे। या QIPसाठी फ्लोअर प्राईस 811.05 अशी ठेवली आहे किंवा 811.05 ही किंमत 2.5% डिस्काउंटवर ठेवण्यात आली आहे। LIC आणि म्युच्युअल फंडाकडून या QIPला चांगली मागणी आहे। येस बँक ही 19 जुलैलाच कर्जाद्वारे फंड उभारण्याचा विचार करत आहे। DB कॉर्पचा रिझल्ट लागला म्हणजे दैनिक भास्कर कमजोर रिझल्ट आहे। प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं। आज ITC हॉटेलचा रिझल्ट मात्र सुंदर लागला आणि मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला। प्रॉफिट 86 कोटीवरनं 133 कोटी, रेव्हेन्यू 705 कोटीवरनं 815 कोटी, तर मार्जिनही वाढलं 29.3 वरून 30%। 6
एअरबॅग लावण्याची जी अट आहे सरकारची, त्यामुळे मारुतीला बलेनो आणि इर्टिगा याच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. तर बलेनोची किंमत 0.5% वाढवत आहेत, तर इर्टिगाची किंमत 1.4% मारुती वाढवणार आहे. एल टी फूड्सनी युरोपमध्ये B2C बिझनेसमध्ये म्हणजेच बिझनेस टू कस्टमर B2C बिझनेसमध्ये नेचर बायो फूड्सच्या द्वारा व्यवसाय सुरू केला. NTPC रिन्युएबल्समध्ये 20,000 कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. NCL इंडियाच्या 7,000 कोटीच्या गुंतवणुकीलाही मान्यता मिळाली. प्रीमियम एक्सप्लोजिव्हला डिफेन्स एक्सप्लोजिव्हसाठी 1 वर्षाची मुदत दिली आणि 105 कोटीची ऑर्डर दिली. म्हणजेच थोडक्यात 105 कोटीची जी ऑर्डर दिली आहे ती 1 वर्षाच्या मुदतीमध्ये पूर्ण करायची आहे. इंडियन हॉटेल्सनी त्यांची सबसिडियरी जी आहे ELEL हॉटेल आणि इन्व्हेस्टमेंट हिचं 165 कोटीमध्ये अधिग्रहण केलं. गोदरेज प्रॉपर्टीनी छत्तीसगडमधील रायपूर इथे 50 एकर जमीन खरेदी केली. मी पुन्हा एकदा सांगते आहे, ब्लॉग दिलाय पण त्याचा क्रम उलटा झाला आहे. उघडल्याबरोबर 15 तारखेचाच दिसतोय, त्यामुळे तुम्हाला वाटेल की 16 तारखेचा टाकला नाही की काय, तर त्यानंतर 16 तारखेचा दिसतोय. तर हा क्रम नीट करायला मी मुलाला सांगितलं आहे, त्याला वेळ मिळाला की तो नीट करेल. तिथपर्यंत तुम्ही 16 तारखेचा काढून वाचा, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.